पुलिस ने नायलॉन मांजा इस्तेमाल करने के दुष्परिणामों से जनता को आगाह किया। इसके दुष्परिणामों के असर इंसानों के साथ साथ पशु पक्षियों पर भी देखने को मिले हैं। नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने नायलॉन मांजे पर प्रतिबंध लगाया है। हाईकोर्ट के आदेशानुसार यदि कोई व्यक्ति नायलॉन मांजे की खरीदी, बिक्री या इस्तेमाल करता है तो उस पर दंडात्मक कार्यवाही की जाएगी। नागपुर के पुलिस आयुक्त श्री अमितेश कुमार ने कहा, यदि कोई व्यक्ति नायलॉन मांजे का इस्तेमाल करता है तो उस पर धारा 144 अपराध के तहत दंडात्मक कार्यवाही की जाएगी। पुलिस ने प्रतिबंधित नायलॉन मांजा के इस्तेमाल के विरुद्ध जागरूकता अभियान चलाने के साथ साथ नायलॉन मांजा इस्तेमाल न करने की जनता से अपील की है। नायलॉन मांजा बाबत नागपूर सिटी पोलीस आणि नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशननी खूप उपक्रम केलेले आहे आतापर्यंत, कारण की आम्हाला सर्वांना माहिती आहे नायलॉन मांजाचा परिणाम सोसायटीवर किंवा जीववर किंवा पशुपक्षीवर कितका मोठा आहे आणि खूप डेथ्स पण अगोदरच्या कालमध्ये झालेली आहे। याच्यामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी नायलॉन मांजा बॅन केलेला आहे पूर्ण देशामध्ये। हायकोर्ट्सनी पण बॅन केलेला आहे, वेगवेगळे जजमेंट्स आहे आणि आमचे सीपी अमितेश कुमार सरनी पण 144 ची ऑर्डर काढलेली आहे, ज्याच्यामध्ये नायलॉन मांजाच्या स्टॉकिंग, सप्लाईंग, सेल आणि बाईंग आणि युजेस सर्व बँड आहे आणि दंडात्मक अपराध आहे। याच्या अंतर्गत नायलॉन मांजा विविध अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही सुरू केलेले आहे। एक व्हिडिओ पण प्रसारित केलेला आहे। स्कूल्समध्ये शपथ घेण्याचा कार्यक्रम पण सुरू आहे आणि सर्वांना आवाहन आहे की नायलॉन मांजाचा उपयोग करू नका। सर आपल्यासाठी एक हे आहे आणि नायलॉन मांजा बाबत अजून पण एक सांगायचे आहे की ऑनलाइन जे तुम्ही नायलॉन मांजाची खरेदी करतात तो पण एक दंडनीय अपराध आहे। ऑनलाइन कंपनीजला आम्ही पण लेटर दिलेला आहे, त्यांनी पण हे थांबलेलं आहे त्यांचं ऑनलाइन सेलिंग। परंतु नायलॉन मांजाचा वापर कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नका आणि जे कॉटन थ्रेड्स आहे त्याचा वापर करा। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।